महायुतीच्या नवीन सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेचं पहिल्यांदा मंत्रिपद मिळते। विशेषतः यापूर्वी अनेक वेळेला 6 आमदार होते, त्यावेळेलाही मिळालं नाही, मागच्या वेळेलाही मिळालं नाही, परंतु पहिल्यांदा कोल्हापूरला शिवसेनेला संधी मिळते। त्यामुळे निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं, महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो। भरून काढला असं म्हणायचं, गारगोटी देऊन आश्वासन दिलं होतं, मला आश्वासन दिलं होतं, आश्वासनाची पूर्ती झालेली आहे। निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारीने आपण करतो। शिवसेना यापूर्वी देखील पालिकेला येते, कोल्हापूर पालिकेला होता, मात्र त्यांचं मंत्रिपद कधीच नाही। आता ही जी पहिल्यांदाच शिंदे यांनी मंत्रिपद या शिवसेनेला जी चूक ठाकरे यांनी केली होती ती या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न करतात। यापूर्वी सुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून दिलं। 6 आमदार आणि 2 खासदार देण्याचं महत्वपूर्ण काम महाराष्ट्रात सर्वाधिक जर कोणी केलं असेल तर कोल्हापूर जिल्ह्याने, परंतु त्या तुलनेनं या सगळ्या कामाची योग्य मूल्यमापन झाले नव्हतं। परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेल्या या संधीमुळे निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन संधी प्राप्त झाली। तुमच्याच मतदारसंघामध्ये काळंबवाडी धरण आहे, त्या धरणाच्या आता पाहणी करण्याचे मंत्री सुद्धा झालेले ताकद वापरून गळती काढणार आहेत। काळामवाडीच्या गळती संदर्भातलं टेंडर फायनल झालेलं आहे, त्याचं काम सुरू होईल। ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी तात्काळ पूर्ण करण्याबद्दल आताच सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी आम्ही त्या मैत्रिणीशी बोललेलो आहे। आजचा हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ताबडतोब त्याच्याबद्दल योग्य त्या उपाययोजना केल्या जातील। कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होणार नाही आणि धरणाची गळतीचं जे काही टेंडर निघाले त्याचं काम गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याची अधिक जबाबदारीने काम करण्याची जबाबदारी आपण घेतो। तुम्हाला मंत्रिपद मिळालेलं आहे, ग्रामीण भागातले अनेक प्रश्न आहेत, खरं तर ते फारसे दिसत नाहीत आणि ते सोडवले सुद्धा जात नाहीये। तुमच्या याकडे कसं लक्ष असणार आहे? कारण आपण पाहिलं की तुमच्या भागातून गोव्याला जोडणारा रस्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, ही सर्व जोडली जाते। या मंत्रिपदाच्या संधीमुळे निश्चितपणे या सगळ्या प्रश्नांना अधिक गती देता येईल। यापूर्वी सुद्धा या सगळ्या कामासाठी आमदार म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतो, परंतु मंत्रिपदाच्या संधीमुळे निश्चितपणे या कामाला अधिक गतिमानता देता येईल। पालकमंत्री कोण त्यांच्या अपेक्षा देखील आपल्याकडून आहेत। मंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता नवीन एखादा प्रोजेक्ट आणायचा असेल तो नेमका काय असणार आहे तुमचं विजन? आता आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे सांगितलं, आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला आलो। यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपण सर्वांना घेऊन काम करतो। पालकमंत्री पदाचं काय अंडरस्टँडिंग झालंय का दोघांच्यात? पक्षाचे तिन्ही नेते आहेत, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले। शक्तीपीठ महामार्गाचं जसं म्हटलं तसं तो मुद्दा फडणवीस यांनी मांडला होता। पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगलीपर्यंत विरोध जो आहे तो नाही आहे, मात्र कोल्हापूरमध्ये विरोध आहे। आम्ही त्याचं नोटिफिकेशन रद्द झालेलं आहे, त्या ऍक्विजनचं नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये हा रस्ता होणार नाही। त्यांनी सांगितलं की सांगलीपर्यंत रस्ता होईल, म्हणजे लोकांची त्याची तक्रार नाही तिथं पण होईल। त्याच्या पुढे जो आता मार्ग गोव्याला जातोय तिथं त्याला जोडणार आहे।